मन चंचल चपळ, जाता येता नलगी वेळ. त्याला वेळ लागत नाही. मग माऊली म्हणतात हे मन चंचल आहे, चपळ आहे, कधी कुठे धावेल सांगता येत नाही. या मनाच्या नादी लागू नका. माऊली म्हणतात मनोमार्ग गेला तो तेथे मुकला. ही ह्या अवस्था ही मन करत असते. म्हणून मनाच्या मागे जाऊ नका, मनाच्या नादी लागू नका. मनाने भक्ती करू. मग भक्ती कशी करावी? शास्त्राने सांगितलेली भक्ती करावी. संतांनी सांगितलेली भक्ती तुम्ही आम्ही केली पाहिजे. मग तुकोबराय आज म्हणतात चला, फार आता आपले 9:45 वाजत आलेले, फार वेळ न घालवता तुकोबराय म्हणतात तुम्हाला भक्ताची लक्षणं सांगतोच. तशी भक्ती तुम्ही आम्ही केली पाहिजे. तुकोबराय म्हणतात भक्ती करायची ना, भक्ती करण्या अगोदर देवावरती तुमच्या आमची निष्ठा पक्की असायला हवी. देवावरती निष्ठाच नसेल तर त्या भक्तीला काही अर्थ येत नाही. मायबाप, आता निष्ठा म्हणजे काय? जगाच्या मालकाप्रती एकरूप असणं, खरं वागणं, त्याची रात्रंदिवस सेवा करणं, त्याला आपलं सर्वस्व समर्पण करणं, याला निष्ठा म्हणतात. आणि अशा निष्ठेने तुम्ही आम्ही जगाच्या मालकाची सेवा केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. अशी भक्ती देवाला आवडते. आणि तुम्ही आम्ही जर आपल्या मनाने भक्ती केली तर ती भक्ती देवाला आवडणार? देवावरती विश्वास ठेवून भक्ती करा, ती भक्ती भगवंताला आवडत असते. बरं चला, निष्ठा आम्हाला समजली. मग आता भक्तीचा पुढचा प्रकार सांगा, लक्षण पुढचं सांगा. तर पुढचंही लक्षण सांगितलं. देवाला जर जिंकायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे तो म्हणजे भाव. कारण भावाशिवाय देव आतापर्यंत कुणाला प्राप्त झाला नाही. कितीही ज्ञान असू द्या, पण त्याच्यामध्ये जर भाव नसेल तर त्या ज्ञानाला शून्यत्व आहे. आपल्या भक्तीमध्ये भाव असावा. कारण संत म्हणतात देव फक्त भावाचा भुकेलेला आहे. प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. अहो टाळी वाजवा. हा, एवढं गोड प्रमाण दिलं, एक तरी टाळी वाजवा. ताई कितीही भारी चाली म्हणा, कितीही रागामध्ये चाली म्हणा, खाली बसलेले अशा रागानेच पाहतात. जसा आपला आणि त्यांचा बांधाला अजिबात कुठे टाळी वाजवणार नाही, कुठे भजन करणार नाही, कुठेच टाळी वाजवत नाही. बरोबर ना? आम्हाला टाळी वाजवायला एकच प्रमाण माहिती. कोणतं? ज्ञानेश्वर माऊली. पहा लगेच टाळी वाजवली. याच्याशिवाय दुसरं कुठे टाळी वाजवत? यांना माहिती आहे ज्ञानेश्वर माऊली झालं कीर्तन, टाळी वाजवली का? एवढ्यालाच टाळी. बाकी मध्ये कोणी कितीही गोड चाल म्हणू द्या, कितीही सुंदर वाजू द्या, पण ही मंडळी टाळी वाजवत. एवढी गोड चाल म्हणतात, एवढं गोड वाजवतात. जरा प्रमाण झाल्यावरती टाळी वाजवाल ना, ताई वाजवतील आता. कारण तुम्ही वाजवलेली टाळी गायक वादकाला उत्साह वाढवते, म्हणून टाळी वाजवायची आहे. ऐका, संत म्हणतात देव भावाचा भुकेलेला आहे. आता तुम्ही म्हणाल आता हा भाव काय आहे? कांद्यांचा भाव वाढला, टोमॅटोचा भाव वाढला, तो भाव का नाही? मग हा भाव कोणता आहे? तर भावाचेही प्रकार सांगितले. त्यामध्ये दास्यत्व भाव आहे, माधुर्य भाव आहे, सख्यत्व भाव आहे आणि वात्सल्य भाव आहे. 4 भाव आहेत. या भावाद्वारे जगाच्या मालकाला आपलं करता येत आहे. दास्यत्व भावानं भक्ती करावी. आमच्या हनुमंतरायाने दास्यत्व भक्तीचं नाव आलं की पहिलं नाव येतं आमच्या मारुतीरायांचं, हनुमंतरायांचं. एवढी भक्ती केली मारुतीरायांनी, हनुमंतरायांनी की प्रभू रामचंद्रांची आठवण झाली की आमच्या हनुमंतरायांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. एवढी भक्ती आमच्या मारुतीरायांनी केली. ही दास्यत्व भक्ती. साख्यत्व भाव कोणाकडे होता? तर ऐका, जगाच्या मालकाने अर्जुनाचे घोडे धुतले का?
कारण अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये साख्यत्व भाव होता, मैत्रीचा भाव होता. म्हणून साख्यत्व भक्तीमध्ये सगळ्यात अगोदर नाव येतंय अर्जुनजींचं आणि दुसरं नाव येतंय ते म्हणजे सुदामजींचं. एवढी मैत्री. अहो भगवान गोपाल कृष्ण द्वारकेचे राजे झाले, सुदामजी मात्र गरीब. पण जेव्हा सुदामजी आमच्या जगाच्या मालकाला भेटायला जातात ना, मैत्रीचं सर्वात सुंदर प्रतीक म्हणजे भगवान गोपाल कृष्ण आणि सुदामजी. कारण मैत्रीमध्ये श्रीमंती नाही बघितली जात, गरिबी नाही बघितली जात, मैत्रीमध्ये फक्त भाव बघितला जातो. तो भाव सुदामजींमध्ये आणि जगाच्या मालकामध्ये होता. म्हणून दास्यत्व भक्ती करावी सुदामजींनी, वात्सल्य भक्ती केली आमच्या यशोदे मैयाने. जगाचा मालक, जगाला चालवणारा, मारणारा, तारणारा, पालन करणारा ईश्वर यशोदे मैयाच्या घरी खेळ खेळतो. आणि एवढंच नाही, सर्व विश्व ज्याला घाबरतंय, सर्व विश्वाला ज्याची भीती आहे, तो कुणाला घाबरतोय? आमच्या यशोदे मैयाला. बरोबर ना? ज्याला आम्ही हात जोडून नमस्कार करतो, दंडवत घालतो, त्याला मारण्याची ताकद फक्त कुणामध्ये आहे? यशोदे मैयामध्ये. म्हणून वात्सल्य भावाने भक्ती जर कुणी केली असेल तर आमच्या यशोदे मैयाने केलेले. आणि माधुर्य भावाने जर भक्ती कोणी केली असेल तर गवळणींनी केलेली. एवढं प्रेम केलं की भगवान गोपाल कृष्ण गोकुळ सोडून मथुरेला गेले तर गवळणी भगवंताच्या प्रेमामध्ये रडत होत्या. आजही गवळणींचं प्रेम आणि राधा राणीचं प्रेम याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. आपण देवावरती प्रेम करतो, आपणही म्हणतो आमचं बायकोवरती प्रेम आहे ना, जळगावकर आहे ना, आमचं बायकोवरती प्रेम आहे, पण सांगण्यापुरते बाबा. खऱ्या अर्थात आम्ही प्रेम करत, महिला वर्गही म्हणताय, महिला वर्गांचं प्रेम तर फार आहे बाबा. एवढं प्रेम, वडाला नवस करतात, काय या जन्मी भेटला पुढच्या जन्मी भेटू देऊ, एका जन्मातच थकल्या विचारा. बरोबर ना? सांगण्यापुरतं तुमचं आमचं प्रेम आहे, पण खऱ्या अर्थात प्रेम आहे का? नाही. पण आमच्या राधा राणीनं जर प्रेम केलं ना, आजही जगाच्या मालकाच्या नावाच्या अगोदर आमच्या राधा राणीचं नाव घेतलं जात आहे. असं कोणी म्हणताय का कृष्ण राधा, श्याम राधा म्हणताय असं कोणी? अजिबात नाही. राधे कृष्ण, राधे श्याम आधी राधा राणीच्या नावाचा उच्चार आहे, मग गोपालकृष्णांच्या नावाचा उच्चार आहे. एवढं प्रेम समाजानं आमच्या राधा राणीला वेढ्यात काढलं, पण तरी सुद्धा जगाच्या मालकावरचं प्रेम कमी पडू दिलं नाही. राधा राणी म्हणतात, देवा एकदा तरी माझ्या जागेवरती येऊन बघ, मग तुला कळेल. एक बार तो राधा बन कर देखो मेरी सावरिया, राधा यू रो रो कही. एकदा तरी राधा राणीच्या जागी येऊन बघा, मग तुम्हाला कळेल की हे राधेचं प्रेम काय आहे बाबा. ज्यावेळेस राधा राणीला अंत नाही बाबा, पण राधा राणीचे डोळे जगाचा मालक गोकुळ सोडून मथुरेला गेला ना, तर चातक पक्षी जसा पौर्णिमेची वाट बघतो ना, तशा राधा राणी गोपाळ जगाच्या मालकाची परत येण्याची वाट बघतात. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, पांडुरंग जय हो चंद्रभावे पांडुरंग मला देवा तुम्ही पांडुरंग व्हा. चातक पक्षाची ही हाक बाबा. एवढंच नाही तर भृंगा जसा परिमळाच्या दिशेनं धाव घेतो, तशी गोपाळ मंडळी आमच्या राधा राणी देवाच्या कडे ओढ घेतात, धाव घेतात. बरोबर ना? परिमळाची धाव
भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागू माझ तैसी तुझी गोडी लागू माझ परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळ जसा भुंग्याच्या दिशेने जातो त्याला माहितीये भुंग्याला माहितीये मी परिमळाकडे गेल्यानंतर जर कमळामध्ये एकदा अडकलो तर माझं मरण निश्चित आहे पण प्रेम एवढं आहे की तो त्या परिमळापर्यंत जातो आणि त्यामध्ये अडकून मृत्यूही होतो हे प्रेम आहे बाबा अजून सांगायचं झालं तर एकनिष्ठ प्रेम आहे माशाचं पाण्यावरती पाण्याशिवाय माशाला काही माहिती आहे का नाही सगळं सर्वस्व पाणी आहे पाण्यातून मासा जर बाहेर काढला तर मासा श्वास घ्यायचं बंद करेल पण पाण्यामध्येच राहणं पसंत करेल याला काय म्हणतात प्रेम पतंगाला माहितीये मी जर त्या अग्नीजवळ गेलो दिव्याजवळ गेलो तर मी मरणार आहे पण तो तिथं गेल्याशिवाय राहत त्याला ओढ आहे आणि एवढं प्रेम आमच्या गवळणींचं जगाच्या मालकाप्रती होतं त्यांना माहितीये आम्ही त्याच्याकडे जातोय म्हणजे आम्ही त्याला समर्पित होणार कारण भक्ती म्हणजे नावाची भक्ती नाही तर भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग भागवत महापुराणामध्ये गोड वर्णन आलंय अहो भक्ती आली की या देहामध्ये ज्ञान आणि वैराग्य निर्माण झाल्याशिवाय राहत नाही कारण भक्ती देवीचे 2 पुत्र आहेत काही ठिकाणी म्हणतात भक्ती वांज आहे पण ऐका वांज असून तिला 2 पुत्र असून वांज आहे का कारण ज्ञान आणि वैराग्य आलं की माणसाला काहीच नकोसं वाटतंय सगळं नको वाटतंय ज्ञान आलं तरी सुद्धा माणसाला सगळं नको वाटतंय पण ऐका एवढं प्रेम आमच्या गवळणीने जगाच्या मालकावरती करावं आणि त्यांनी म्हणावं मैं तो सुधा बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जगा दे प्रीत लगा दे जोत जगा दे प्रीत लगा दे चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले मुरली वाले बंसी वाले एवढं प्रेम की आम्ही देवाला समर्पित आहे एवढं मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतकरण अशी भक्ती गवळणींची आणि गोपाळांची होती या भक्तीला माधुर्य भक्ती असं माधुर्य भाव असं म्हणतात एवढंच नाही ज्ञानोबारायांचा संजीवन सोहळ्यानिमित्ताने आपण हा सप्ताह करतोय ना ज्या ज्ञानोबारायांची मूर्ती तुम्ही आम्ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये आहे ज्या ज्ञानोबारायांची मूर्त फोटो आपल्या घरात मंदिरात आहे त्या ज्ञानोबारायांचं चित्र जर पहिलं कोणी काढलं असेल तर आमच्या गुलाबराव महाराजांनी काढले अंध होते पण आमच्या ज्ञानोबारायांवरती एवढा प्रेम की स्वतःला ते स्त्री समजायचे मी ज्ञानोबांची कन्या आहे असं स्वतःला समजून घ्यायचे ही माधुर्य भक्ती आहे म्हणून या 4 भावाच्या द्वारे आम्हाला देवाकडे जाता येतं कारण देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला आणि अजून पटवून द्यायचं झालं तर सुभाषितकार म्हणतात भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रु सत्येन मित्रं कृपया च पुत्रं ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति ज्ञानाने मोक्ष प्राप्त करता येतोय कलेने राजाला करता येते पैशाने पत्नीस प्राप्त करता येते आजकाल तर पैसा नसेल तर बायको सुद्धा भेटते पूर्वी मुलींच्या आई बापाला सगळा तालुका पायाखाली घालावा लागायचा तरी सुद्धा मुलगी भेटत नव्हती आता मात्र मुलाचे आई वडील
सगळा तालुका पायाखाली घालतात, तरी सुद्धा मुलगी भेटत. बरं भेटली तर ती सुद्धा चांगली निघेल असं म्हणता येत. चांगली निघाली तर ती आई वडिलांना सांभाळेल याची गॅरंटी. आताच्या स्त्रिया फार सुंदर आहे बाबा, आणि मी तर सांगेन तुम्हाला, मुलगी बघायला जाल तेव्हा तिच्या रंगाकडे रूपाकडे बघू नका, तिच्या गुणांकडे बघा. आणि माता मावल्यांना तुम्ही मुलीला द्यायचं असेल तर जागा बघू नका, श्रीमंती बघू नका, आधी मुलगा निर्व्यसनी आहे का ते बघा. कारण आता सध्या सगळ्यात जास्त केसेस नवरा बायकोला त्रास होतो आणि बायको जीव देते याच आहे. आपण श्रीमंती पाहिली पण मुलातील चांगले गुण मात्र पाहिले. तो काळा आहे, गोरा आहे, जाडा आहे, उंच आहे, काही बघू नका. तो निर्व्यसनी आहे, आई वडिलांना सांभाळतो, परमार्थाची सेवा करतो. डोळे बंद करून मुलगी द्या, डोळे बंद करून मुलगी द्या. पण 20 एकर जागा आहे, 2 मजली बंगला आहे, मुलगा एकटाच आहे, आई वडील आहे, आणि मग मुलगी देता तर समजून घ्या तुमच्या मुलीचा संसार जास्त काळ टिकणार नाही. म्हणून पूर्वीचा काळ बाबा सुंदर होता, ताई फार गुड. इथं बसलेली ही जुनी माणसं आहेत, परंपरा जपणारी मंडळी होती, संस्कृती जपणारी मंडळी होती, बरोबर ना. आज समोरून एखादा महाराज जरी आला तर रामकृष्ण हरी म्हणायची लाज वाटते समाजाला. चुकून जर महाराजांना फोन लागला तिकडनं आपण म्हणतो जय हरी, इकडनं हे म्हणतात चायला महाराजाला फोन लागला वाटतं, म्हणजे जय हरी आला तरी महाराजाला शिवी. पूर्वी माणसं, आता ही जुनी वरिष्ठ मंडळी बसलीत ही या कारणानं आपल्यामध्ये बसलेली की या मंडळीने रात्रंदिवस राम राम राम, कोणी आलं राम राम श्याम श्याम, काही ना काही तोंडाला होतं. आता हाय आणि हॅलो आणि पाणी वाहता गेलो पण तरी सुद्धा उद्धार होत नाही. हाय हॅलोच्या जमान्यामध्ये राम राम म्हणायला विसरलो. पूर्वी दरवाजाच्या बाहेर अतिथी देवो भवची पाटी असायची, बरोबर ना बाबा. काही वर्षाने ती अतिथी देवो भव नावाची पाटी गळून पडली, त्याच्यावरती दुसरी पाटी आली, काय सुस्वागतम. काही वर्षाने सुस्वागतम ही गळून पडली, मग मात्र पाटी आली वेलकम. आता वेलकमही दिसत नाही, सुस्वागतमही दिसत नाही. आता प्रत्येकाच्या घराच्या बाहेर एकच पाटी आहे, कुत्र्यापासून म्हणजे आता आमच्या घरामध्ये पाहुण्यांनी येऊ नये म्हणून दारामध्ये काय बांधलं आपण. अशी ही परिस्थिती झाली बाबा. आता सध्या गाणे पण फार वेगळे वेगळे निघाले, पण माझ्या आवडीचं गाणं आहे, पूर्वीच्या बाया डोक्यावरचा पदर खाली येऊ देत. आता नका घेऊ, बऱ्यापैकी सगळ्यांच्या डोक्यावरती, पण तो मला माहिती आहे का डोक्यावरती आहे, थंडी आहे म्हणून, नाही तर तो सुद्धा. पण ऐका, पूर्वी स्त्रीचं थोडं सुद्धा अंग दिसत नव्हतं, बरोबर ना. फार सुंदर गाणं आहे, त्या गाण्यामध्ये असं वर्णन केलंय, जीन्सच्या कपडामध्ये तिचं मावना गंग, बंद गळ्यामध्ये तिचं मावना गंग, जीन्सच्या कपड्यामध्ये दुनिया झाली सारी दंग, बरोबर आहे ना. बंद गळ्यामध्ये तिचं मावना गंग, जीन्सच्या कपडामध्ये दुनिया झाली सारी दंग, म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. वाजवा, भजनच चालू आहे ना जसं, भजनाला टाळी वाजवणार पण गाणं सुरू झालं तर जसं भजनच चालू आहे. पण खरी वास्तविकता आहे ही बाबा, बरोबर ना. हा, पण मी एक सांगेन, स्वतःच्या सुरक्षेसाठी शरीरावरती मुलींना नक्की सांगू इच्छिले, घरामध्ये साडी घालायची घाला, ड्रेस घालायचं घाला, पण आजही काही लोक म्हणतात ना जीन्स घालू नका, पण मी म्हणते तुम्ही जीन्स घाला, पण वरती क्रॉप टॉप घालू नका, वरती टॉप घाला. या मुलींनी घातलेत ना वरती टॉप, असे टॉप घाला आणि खाली जीन्स घाला. कारण सध्याच्या काळामध्ये लेकीचं संरक्षण करणारी जीन्स आहे बरं का, कारण ती फिट्ट असते, शरीराला पॅक असते. एखाद्या नराधमानं बलात्कार करण्याचा जरी प्रयत्न केला तर ती मात्र आपल्या शरीराला पॅक बसलेली असते. त्यामुळे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मुलीला थोडीफार संधी भेटते. म्हणून तुम्ही आजच्या काळामध्ये जीन्स आणि बेल्ट लावला तरी काही हरकत
फक्त स्वतःच्या सुरक्षितेसाठी बरं का. इतर वेळेस सांगत नाही. घरामध्ये तुम्ही चांगले पूर्ण अंगभर कपडे घालू शकता. असा हा काळ आलेला आहे आणि या काळात देवाचं भजन कोणाला करू वाटत नाही, भगवंताचं नामचिंतन कोणाला करू वाटत नाही. मग अशा या काळामध्ये देवाचं भजन नाही, नामचिंतन नाही, देवधर्म माहिती नाही, मग सांगा आपण भक्तांच्या यादीमध्ये येत नाही. मग ताई 1 तास पूर्ण झालेला आहे, आता फक्त अर्धा पाऊण तास बाकी आहे. आम्हाला सांगा नेमकी भक्त कुणाला म्हणावं. तर मी म्हणत नाही, तुकोबाराय म्हणतात भक्ती करायची तर संतांसारखी साधूंसारखी भक्ती करा, भक्तासारखी भक्ती करा, देखाव्यासाठी भक्ती करू नका. मग त्या भक्ताची लक्षणं काय, त्या भक्ताला ओळखायचं कसं. तुकोबाराय सांगतात सरळ आहे, सोपं आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये निष्ठावंत भाव भक्ताचा सदैव, निष्ठावंत भाव भक्ताचा सदैव, निष्ठावंत भाव भक्ताचा सदैव, निष्ठावंत भाव भक्ताचा सदैव, निष्ठावंत भाव आणि एकदा त्याच्यासाठी टाळी. याच्यासाठी नाही की इथे फिरतय. संताद्वारी कुत्रा झालो. देवा कुत्र जरी करायचं असेल तर संतांच्या द्वारचं कर. मागच्या जन्मीचं त्याचं कर्म एवढं चांगलं असेल की त्याला कीर्तनातून बाहेर सुद्धा जाण्याची इच्छा होत नाही. बरोबर ना. कदाचित मागच्या जन्मामध्ये वादक असावा, गायक असावा, कीर्तनकारही असावा. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात भक्त ओळखायचंय ना, साधी लक्षणं आहेत, सोपी लक्षणं आहेत. पहिलं लक्षण आहे देवावरती निष्ठा. दुसरं लक्षण आहे भाव, निष्ठावंत भाव. आता ही निष्ठा कशी असावी तर ऐका. निष्ठा असावी भगवान प्रभू रामचंद्रांच्या वानर सेनेमध्ये गंध मादंग नावाचा वानर होत. ऐका, प्रभू रामचंद्रांचं आणि रावणाचं ज्यावेळेस युद्ध झालं त्या युद्धामध्ये कुंभकर्णाच्या हाती गंध मागंध नावाचं माकड सापडलं.
म्हटलं ए गंध मागंध राहायचं असेल सांगितलं मी मरेन पण रामाचा होऊनच मरेन आणि जसं म्हटलं तसं कुंभकर्णाने आपला हात जीवन शेवटच्या श्वासा करतोय प्रयत्न करतोय की हा एकदा तरी म्हणेल मी रावणाचा आहे पण नाही कुंभकर्णाच्या तोंडाला एकच भजन चालू आहे काय श्रीराम जय राम जय जय राम 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 काही काही माता भाव जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम जय राम कुंभकर्ण गंध मागंदाच्या अंगाला पिळ्या मारतोय पण गंध मागंदाच्या मुखाला एकच भजन आहे हरे राम हरे राम राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा राम 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 करता करता देह जातो गंध मागंदाचा पण एकदा सुद्धा म्हणत नाही की मी रावणाचा आहे अशी निष्ठा हवी आपली देवाप्रती अशी निष्ठा असावी भगवंताच्या प्रती कशाला म्हणावं निष्ठा प्राण जाई परवचन न जाई तिला म्हणावं निष्ठा रघुकुल वंशाची रीत आहे जीव गेला तरी चालेल पण वचन मोडता कामा नये वनवास पत्कारला पण वचन मोडू दिलं नाही त्याला म्हणावं निष्ठा कशाला म्हणावं निष्ठा ऐका जगाच्या मालकाचं भजन करता करता देह गेला तरी चालेल पण रात्रंदिवस भजन करणे याला म्हणतात निष्ठा मग अशी निष्ठा तुमच्या आमच्यामध्ये असली पाहिजे ऐका तुकोबराय म्हणतात अशी निष्ठावंत भक्ती आणि हे भक्तीचं पहिलं लक्षण आहे आणि लक्षणच नाही तर त्या भक्ताचा हा धर्मही आहे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आणि निर्धारे हे वर्म चुकू नये हे वर्म सुद्धा आहे कर्मामध्ये आणि वर्मामध्ये फरक आहे बाबा जगाच्या मालकाचं भजन करत राहणं सेवा करत राहणं हे वर्म आहे आणि ते तुमच्या आमच्याकडून कधीही चुकता कामा नये
बरं वारकरी मंडळी काही असे असतात परमार्थाची आवड असते परमार्थाची